नमस्कार. तर आज आहे ना मी मस्त अशी ना कुरकुरीत आणि चटपटीत भेंडीची भाजी बनवणार आहे. तर बऱ्याचदा आपण भेंडीचे वेगवेगळे प्रकार बनवत असतो आणि मुलांना देखील भेंडीची भाजी मस्त आवडीची राहते. त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही भेंडी मस्त कुरकुरीत करून पहा. नक्कीच मुलं आवडीने खातील आणि ज्यांना भेंडी आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील. इतकी छान अशी मस्त ही कुरकुरीत आपली भेंडी बनवून इथं तयार होते. तर ही कुरकुरीत भेंडी बनवण्याकरिता पहा मी इथं आतपाव मस्त अशी ना ताजी हिरवीगार कवडी अशी भेंडी घेतलेली आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला ही भेंडी ना स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला इथं चिरायला घ्यायची. तर मागचा आणि पुढचा दोघंही भाग आपल्याला इथे ना सुरीने कापून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण जशी भाजीसाठी चिरून घेतो ना भेंडी, तर त्याच पद्धतीने हे बघा हे इथे मी ना अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत. तर जर तुम्हाला लांब अशी चिरून घ्यायची असेल ना तरीसुद्धा तुम्ही तसं देखील ही भेंडी ना चिरून घेऊ शकतात. तर बघा सर्व काही भेंडी मी अशाच पद्धतीने ना एकसारखे चिरून घेणार आहे. म्हणजे आपण जेव्हा तेलामध्ये ह्या भेंडी तळू ना तर तेव्हा मस्त अशा तळून होतात. तर हे बघा भाजी बनवतो त्याप्रमाणे इथे मी सर्व काही भेंडे मस्त असे ना इथे चिरून घेतलेले आहेत. तर भेंडी आपली कवडी असल्यामुळे ना हे आपण जेव्हा तेलामध्ये तळू ना तेव्हासुद्धा पटकन अशा तळून होतात. तर पाहू शकतात इथं मस्तपैकी आपल्या भेंड्या इथं चिरून झालेल्या आहेत. आता मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. खोलगट आपल्याला भांडं घ्यायचं आहे, म्हणजे जे काय आपण मसाले आणि पीठ वापरणार आहे ना तर ते व्यवस्थित सगळ्या काही भेंड्यांना असं लागलं जातं. तर पाहू शकतात मस्त असे आपल्या इथं भेंडी भांड्यामध्ये टाकून झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये ना मी काही मसाले टाकून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये इथे मी 1 चमचाभर धना पावडर आणि सोबत 1 चमचाभर जिरे पावडर घेतलेलं आहे मी. खूप छान मस्त अशी ह्या भेंड्यांना ना चव लागते. नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही हे मसाले टाकून करून पहा कुरकुरीत अशी भेंडी. तर 1 चमचाभर लाल चटणी, तर लाल चटणी तुम्ही तिखटाप्रमाणे याच्यामध्ये टाकू शकतात. अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर सर्व काही आपले मसाले इथं टाकून झालेले आहेत. तर ह्या भेंड्यांना मस्त असा चटपटीतपणा यावा त्याकरिता आहे ना मी इथं अर्ध्या लिंबाचा रस वापरणार आहे. तर याच्याने मस्त कुरकुरीत तर आपल्या भेंड्या होतातच, पण चवीलासुद्धा मस्त आहे ना चटपटीत अशा लागतात. तर पहा अशा पद्धतीने सर्व काही मसाले आणि जो काय आपण लिंबाचा रस वापरलेला आहे तर तो व्यवस्थित असा आहे ना या सगळ्या भेंड्यांना लागेल अशा प्रकारे मी इथं मिक्स करून घेणार आहे. तर व्यवस्थित आपलं छान मिक्स करून झालं की लगेच याच्यामध्ये ना मी 2 चमचे भरून तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे. तर तांदळाच्या पिठाने आणखीन आपल्या भेंडींना आहे ना खूप छान मस्त असा कुरकुरीतपणा येतो. तर लगेच मी याच्यामध्ये आता आहे ना बेसन पीठसुद्धा टाकून घेणार आहे. तर 4 चमचे भरून आपल्याला आहे ना मस्त असं बेसन पिठाचा वापर करायचा आहे. म्हणजे जितकं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच्या निम्मं आपल्याला आहे ना बेसन पीठ घ्यायचं आहे. तर बेसन पीठ नसेल वापरायचं तर तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकतात. त्याच्याने सुद्धा हे भेंडी खूप छान मस्त असे कुरकुरीत होतात. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला टॉस करायचं आहे आणि छान आपल्याला व्यवस्थित पूर्ण भेंड्यांमध्ये जे काय आपण पीठ टाकून घेतलेलं आहे तर ते व्यवस्थित असं लागेल तोपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. तर बघू शकतात तुम्ही जर तुमचं पीठ हे व्यवस्थित भेंड्यांना लागत नसेल तर तुम्ही इथे ना 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर करू शकतात. त्याच्याने सुद्धा छान पटकन आपलं हे पीठ असं हे भेंड्यांना लागून होतं. तर इकडे मी ना कढईमध्ये तेल मस्त गरम करायला ठेवलेलं आहे. तेल मात्र व्यवस्थित कडकडीत आपलं गरम असायला पाहिजे, तरच आपल्याला ह्या इथं भेंड्या सोडून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जितक्या मावतील ह्या तेलामध्ये तेवढ्या भेंड्या व्यवस्थित अशा टाकून मस्त अशा आहे ना मीडियम गॅसवर इथं छानपैकी तळून घ्यायच्या आहेत. तर तर बघा भेंडी टाकल्याबरोबर खूप सारे ह्या तेलामध्ये ना असे बुलबुले आलेले आहेत. जसे आपले हे भेंडी तेलामध्ये छान असे कुरकुरीत होतील ना तसे हे बुलबुले कमी होत जातील. म्हणजे आपले भेंडे असे ना
बुलबुले कमी झाले का समजून घ्यायचं की आपली भेंडी मस्त अशी तळून झालेली आहे। तर पाहू शकतात पहिलेपेक्षा आपले इथं ह्या तेलामधले जे बुलबुले आहेत ते कमी झालेले आहेत आणि जी काय आपली ही भेंडी आहे ती सुद्धा मस्त अशी कुरकुरीत इथं तळून झालेली आहे। आता मी इथं ही भेंडी काढून घेणार आहे। मस्तपैकी छान अशी कुरकुरीत आपली ही भेंडी तळून झालेली आहे। तर अशाच पद्धतीने इथं सर्व काही भेंडीना मी इथं तळून घेणार आहे। आणि जर तुम्ही ही भेंडी एकदा जरी तळून ठेवली ना, भरपूर वेळपर्यंत आपली ही भेंडी ना अशीच कुरकुरीत राहते, अजिबात नरम पडत नाही आणि खूप छान मस्त अशी आंबट अशी चवीला लागते, म्हणजे छान मस्त अशी चटपटीत लागते आणि ती मुलांना सुद्धा आवडेल। खूप छान अशी कुरकुरीत देखील ह्या भेंड्या बनवून तयार होतात। ज्यांना भेंडी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील आणि ज्यांना भेंडी आवडतात त्यांनी अशा पद्धतीने एकदा नक्कीच कुरकुरीत अशा प्रकारे भेंडे करूनच पहा। नेहमीच तेच भेंडीचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर बनवा मस्त अशा प्रकारे कुरकुरीत भेंडी। तर ह्या कुरकुरीत भेंडे बनवण्यासाठी जास्त वेळ काय लागत नाही आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही। जे आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे त्याच साहित्यामध्ये छान मस्त ह्या भेंड्या बनवून तयार होतात। तर मग नक्कीच करून पहा ह्या अशा पद्धतीच्या कुरकुरीत अशा भेंडी। तर हे भेंडी आपण तेलामध्ये तळून घेतलेले आहेत तरी देखील ह्या भेंडी जास्त तेलकट होत नाही किंवा जास्त तेल पीत नाही। पाहू शकतात तुम्ही छान अशा मस्त आपल्या ह्या भेंड्या आहेत ना अगदी कुरकुरीत बनवून इथं तयार झालेल्या आहेत। तर नक्कीच करून पहा तुम्ही देखील ह्या भेंडी अशा। आणि ही भेंडी तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात किंवा नुसतंच वरण भाताचा बेत असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही कुरकुरीत अशी भेंडी बनवू शकतात। खूप छान मस्त ही भेंडी बनवून अशी तयार होते आणि चवीला देखील मस्त अशी चटपटीत लागते। तर पाहू शकतात तुम्ही किती मस्त अशी कुरकुरीत आपली इथं ही भेंडी झालेली आहे। तर मग तुम्ही देखील बनवा अशा पद्धतीची छान अशी कुरकुरीत भेंडी। कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला माझी ही कुरकुरीत भेंडी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपी सोबत।